खोक्या उर्फ सतीश भोसलेला पोलिसांनी घटनास्थळी आणून चौकशी करण्यात आली आहे। खोक्याने हरणांची शिकार केल्याचा पोलिसांना संशय आहे। खोक्याला शिरूर कासार तालुक्यातील बावी गावामध्ये आणून त्याची चौकशी करण्यात आली आहे। ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। शिरूर कासार तालुक्यातील बावी गावच्या परिसरात पोलिसांनी तपास केलाय। बावी गावातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी शिरूर कासार पोलिसांनी तपास सुरू केलाय। गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आणि गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी तपास केला। बावी गावात ढाकणे कुटुंबियांचं शेत आहे। याच शेतात हरणाची शिकार करण्यासाठी खोक्या आकडा लावायचा असा आरोप आहे। तर हरणाची शिकार रोखल्यामुळे ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याचाही खोक्यावर आरोप आहे। 2 दिवसांपूर्वी खोक्याच्या घरावर वनविभागानं तोडक कारवाई केली। खोक्याचं हे घर वनविभागाच्या हद्दीत असल्यानंच ही कारवाई करण्यात आली। दरम्यान खोक्याच्या घरावर कारवाई करण्याची घाई का केली ते वनविभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारणार असं धस म्हणालेत। उद्याच्याला मी आमसभेला तिथं जाणार आहे, त्यावेळेस तिथं प्रश्न घर पाडण्याचा निर्णय लवकरच नाही घेतला का शासनाने? जरा अति जास्त घाई केली असं नाही, शासनानं नाही, तिथल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभागाला। दरम्यान गहिनीनाथ गडावर दर्शनाला जाताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अडवणूक केली। भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत येतो, तुम्हाला गहिनीनाथ गडावर दर्शन घेण्यासाठी जाता येईल असं म्हणत खोक्यानं मदत केल्याचं करुणा मुंडे म्हणाल्या। पण माझ्यामुळे या ठिकाणी वाद नको असं म्हणून त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय रद्द केला होता असं करुणा मुंडे म्हणाल्या। ज्यावेळी मी बीडमध्ये गेली होती, मला थोडंफार गुंडे लोकांनी अडकावला होता की तुम्ही गहिनीनाथ गड जाऊ शकत नाही। खोक्या भाऊ आला आणि मला सांगितलं त्यांनी, ताई तुम्हाला जरी जायचं आहे मंदिरमध्ये गहिनीनाथगड तुम्हाला जायचं आहे, तुम्ही तुमच्या सोबत एक भाई म्हणून चलतोय आणि तुम्ही जाऊ शकतात तिकडे। घर तोडलेल्या ठिकाणी वनविभागानं पुन्हा कारवाई केली आहे। वनविभागाच्या जागेवर चहूबाजूंनी जेसीबीच्या सहाय्यानं खोदून पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी काम केलंय। सतीश उर्फ खोक्या भोसलेचं घर असलेल्या परिसरात वनविभागाच्या वतीनं मोहीम हाती घेण्यात आली आहे।